आदर्श स्कूल ठरली जिल्ह्यातील पहिली एआय स्मार्ट स्कूल। कुर्डवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल व राज्यातील तिसऱ्या सैनिक स्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिले एआय स्मार्ट पॅनल मुलांना शिकण्यासाठी आधुनिक बोर्ड बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना हे एआय तंत्रज्ञान प्रश्न सुद्धा विचारते, त्याचबरोबर उत्तरे देखील मुलांकडून जाणून घेते। मुलांनी चुकीचे उत्तर दिले असेल तर विद्यार्थ्यांना ते दुरुस्त करून सांगू शकते। अशा इतरही अनेक सुविधा यात असल्याची माहिती चेअरमन अमोल सुरवसे यांनी दिली आहे। आदर्श पब्लिक स्कूलने डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संस्थेचे सचिव दयानंद सुरवसे यांच्या वाढदिवसादिवशी 10 अत्याधुनिक एआय स्मार्ट पॅनल्स शाळेत बसवण्यात आलेले आहेत। या पॅनलचे वैशिष्ट्य सांगताना अमोल सुरवसे म्हणाले की खडू आणि फळ्याचे दिवस आता संपलेले आहेत। डिजिटल बोर्डच्या पुढचे हे आता नवीन हे एआय तंत्रज्ञान आहे। हे स्मार्ट बोर्ड कुठल्याही धड्यातील संपूर्ण माहिती सांगते, तसेच मुलांनाही प्रश्न विचारले जातात। एखाद्या विषयाची सखोल माहिती तसेच अवांतर माहिती हेही तंत्रज्ञान मुलाला सांगते। एखादा शिक्षक शाळेत आला नाही तर तो आपल्या घरूनही वर्गातील मुलांना शिकवू शकतो, तसेच प्रश्न उत्तरे देखील करू शकतो। अथवा एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर तो वर्गात शिकवलेला सर्व अभ्यासक्रम घरी मोबाईलवर लॅपटॉपवर पाहून अभ्यास करू शकतो, किंवा तोही घरी बसून वर्गात शिक्षकांना प्रश्न विचारू शकतो। शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती, मुलांना अभ्यासक्रम किती शिकवला याची नोंद हे तंत्रज्ञान घेऊन वर्षभर ते साठवू शकते। एआय तंत्रज्ञानाचे स्मार्ट बोर्डचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे। या बोर्डमुळे विद्यार्थी परिपूर्ण होऊ शकणार आहेत, तसेच त्यांच्या गुणवत्तेतही वाढ होणार आहे। गणिताची कुठलीही पायरी व्यवस्थित मुलांना समजावून सांगू शकतो, तसेच विज्ञानाचे शोध सांगताना त्याचे शास्त्रज्ञ त्यांचा इतिहास मुलांना पटवून देऊन शेवटी मुलाच्या गुणवत्तेत यामुळे वाढ होणार असल्याचं सुरवसे यांनी सांगितले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जर का काही कारणामुळे आम्ही स्कूलमध्ये अब्सेंट असेल तर आम्ही घरी बसून तो फील घेतो व टीचरांचा क्लास घरी बसून अटेंड करतो। 3D मॉडेल्स, स्टिम्युलेशन्स, व्हिज्युअल एक्सपिरियन्स अँड व्हिडिओ प्रेझेंटेशन असे अनेक स्मार्ट टूल्स वापरून आम्ही आमचा अभ्यास आणखी जास्त सोपा करतो। आणि हर एक चॅप्टर झाल्यानंतर आम्ही त्याची क्विज सोडवतो आणि ते जो क्विजचा डेटा आहे तो टीचर्स, पेरेंट्स आणि प्रिन्सिपलकडे जातो। तोच डेटा परत त्याचे रँकर्स भेटले जातात, त्यामुळे मुलांची इन्व्हॉल्वमेंट क्लासमध्ये खूप जास्त होते। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण या ठिकाणी नवीन 10 एआयचे पॅनल बोर्ड बसवलेले आहेत। ह्या एआय टेक्नॉलॉजीचा वापर ग्रामीण भागामध्ये खूप चांगला होणार आहे आणि शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे। ह्यामध्ये एखादा शिक्षक जर रजा असेल तर घरून तो विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे 2-3 दिवस रजा असेल, घरी असेल विद्यार्थी, तर घरून विद्यार्थी क्लासमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात। ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं सर्व रेकॉर्ड असल्यामुळं जी प्रश्नांची उत्तर एआय द्वारा जे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ती उत्तरं विद्यार्थी देणार आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं वर्षभराचं रेकॉर्ड ह्याच्यामध्ये राहणार आहे। आणि ते रेकॉर्ड पालकांकरता आणि प्रिन्सिपल करता ते रेकॉर्डद्वारे कोणता विद्यार्थी किती ऍक्टिव्ह आहे, कोणते टीचर, शिक्षक किती ऍक्टिव्ह आहेत, हे सुद्धा डेटा ह्यामध्ये कलेक्ट होणार आहे। आणि वेगवेगळे अनेक एआयचे नवीन 3D सारखे फीचर असल्यामुळे ह्याचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नक्कीच त्याचा बेनिफिट होणार आहे।